काल वसमत येथे हळद परिषद संपन्न झाली। यामध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी खूप प्रकारे विश्लेषण केलं आणि प्रात्यक्षिकरित्या इन्सिडेक्स चांगलं काम करते कशा पद्धतीनं हे दाखवून दिलं। परंतु यामध्ये जे गैरव्यवहार झाला याची सखोल चौकशी करून हा ट्रेड पुन्हा चालू राहायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। इन्सिडेक्स प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी दाखवलं गेलं। हे तुम्ही आता या ठिकाणी बघा कशा पद्धतीने प्रात्यक्षिक दाखल तसंही तुम्ही NCDS-मध्ये तुम्ही स्वतः एक तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता। त्यासाठी जनरली जसे बँकेत तुम्ही हे करता त्याच्यासोबत तेवढेच डॉक्युमेंट लागतात, तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही। जर कंपनी असेल तर ती त्याचसोबत FPO। मी ठिकाणी एवढंच सांगेन की आपल्या भागातली सुद्धा NCDEXच्या पॅरामीटरमध्ये हळद बसते। त्यामध्ये शिरला झालं, बोराळा झालं, तुमचं बागर पार्टी झालं, आंबा झाला, कुडाळा असे दर्जेदार हळद उत्पादक गाव आहेत। रिसोडमध्ये बघा एक लिंगा गाव आहे, हे दर्जेदार उत्पादन घेणारे गाव आहेत आणि हे पॅरामीटरमध्ये बसतात। या शेतकऱ्याला NCDEXचा लाभ होऊ शकतो आहे आणि जर शेतकरी संघटनेने असंच आणि शेतकरी मुलांनीसुद्धा NCDEXमध्ये डीमॅटमध्ये अकाउंट उघडून जर आपली हळद लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हळदीचा शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा होईल। आणि NCDEX हे तरुण मुलांनी समजून घेतलं पाहिजेत एवढं सांगेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।